नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सवासणीचा कार्यक्रमाची होलाची पूजा बघा. मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकला होता पाण्याचा, शेतामधलं बोर घेतलेला. आमच्याकडे होल पण म्हणतात, बोर म्हणतात. आणि हे जेवायला सवासणी बसले ते बघा. त्यांच्या संग छोटीशी परी बसले, माझी भाची. खूपच सुंदर आहे. आणि आज चुलीवर सगळा स्वयंपाक बनवणार आहे. असं एक मोठं पातेल घेतले बघा. पातेल आपण तेल आणि निरमा लावून घ्यायचा, म्हणजे घासायला त्रास पडत नाही. आपलं चुलीवरलं भांडं कोणतं पण असलं तर. एक टिप सांगते, कोण चुलीवर स्वयंपाक करत असेल त्यांच्यासाठी. आता आपण टोपात भरपूर असं अर्धा टोप पाणी घालणार आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला डाळ शिजवायचे. मी तांब्यानं ओतते, एक 10-15 तांबे ओतलेत मी. 1 चमचा हळद घालते आणि 1 चमचा तेल घालूया आपण. तेलाने डाळ लवकर शिजते बघा, आणि हळदीने कलर छान येतोय. अशी 2 किलो डाळ आणली बघा. 2 किलो गूळ आणलाय आणि 2 किलो तांदूळ आणले. ही चण्याचं पीठ आणले, हिरा बेसन. आपल्याला भजी बनवायचे तर पापड तळायचे तर घरीच बनवलेले पापड पण तळणार तांदळाच्याही. 1.25-2 किलो एवढी मी डाळ घेते, म्हणजे अंदाजानं घेतलेले. भरपूर असा चुलीवर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे. पाण्याला तर उकळी आली का आपल्याला डाळ शिजत घालायचे बघा. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. हा स्वयंपाक सर्वजण माझ्या जावया येणार आहेत करायला, आणि मी काही एकटी बनवणार नाही. स्वयंपाक जास्त असल्यामुळं त्यांची मदत मला होणारच करायला. त्या बोलले तर आम्ही येतो, तुम्ही तवर डाळ शिजत घाला. तर मीपर्यंत चुलीला हळदी कुंकू लावून चूल सगळी कलर काढून घेतला. मी चुलीला कलर घेतलाय फिरवून. आता माझ्याकडं पहिले कशी मातीने चूल सारवून घेत होती, पांढरी माती असायची. आता जास्त कुठे भेटत नाही. इकडे मी दूध ठेवले बघा चुलीवर, आरावर ठेवले. डाळ शिजवताना आर पडलेला आहे त्याच्यामध्ये, आणि मी ती डाळ घातली बघा पाण्याला उकळी आल्यानंतर. आता चुलीमध्ये 2 कांदा घालूया, का तर आमटी बनवायची आपल्याला कटाची. अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेतल्यात बघा. डाळ शिजते त्यावर. जिरे घेतले 2 चमचे, लसूण 1-2-3 गड्डे सोलून घेतले. तर खोबरं कोथिंबीर घेतले, आणि कांदा 2 भाजून घेतले. तर अशा पद्धतीने मिक्सरच्या मोठ्या भांड्यात मी घालून सर्व आता बारीक करून घेणार आहे. तर येपर्यंत आपण मसाला बारीक करून घ्यायचा भज्याचा आणि ह्याचा. असं पाणी वरती ठेवायचं गरम करायला डाळीत, आणि परत ओतायचं. आपली डाळ शिजली का बघूया आपण. डाळ पण आता चांगली शिजत आलेली आहे. डाळ शिजले, त्याच्यातले आपण येळूनी काढून घेतले. आता जाव आले माझी. सुंठ वाटून आपले टाकले बघा. इकडं कांदा चिरून घेतला भज्याला. आता पुरण वाटून घ्यायला लागले. भरपूर स्वयंपाक असला तर मी एकट्याला होतच नाही. माझी सासूबाई त्या, ते पण म्हणल्या मी पुरण वाटते बसून बसून. या जाऊबाई त्या आपल्या कणिक मळायला लागले. त्या सगळे आले ते माझी मदत करायला. आता इकडे मी भात ठेवलाय बघा. 1 किलोचा भात ठेवलाय. त्याने 1 गोळा मळून घेतलाय कणिकेचा, दुसरा मळायला लागला त्या. आणि आता इकडं आमटीला चरका द्यायला लागले बघा जाऊबाई. मसाला वाटलेला घातलाय. सगळाच व्हिडिओ मी थोडा थोडा दाखवते, भरपूर मोठा होतोय म्हणून मी थोडा थोडाच बनवलाय. आता इकडे येळुणीची आमटी करायची, तर येळुणी वतायला लागले बघा, चरका द्यायला लागले. ती सगळं मसाला घालून, कढीपत्ता घालून छान अशी आमटी बनवायला लागली बघा. चवीपुरतं मीठ घालूया आपण. खोबरं कोथिंबीरचं वाटून घेतले. इकडं पाटी भरून पुरण झालेलं आहे बघा. 2 कणकीचं गोळं मळून घेतलं. तर इकडं आमटी शिजवून झाली आहे, भात शिजवून झालाय, आणि मी भजी पण बनवून घेतली. आता ते भजीचा व्हिडिओ राहायला दाखवायला. इकडं पोळ्या लाटाय चालू केले त्यांनी. फटाफट स्वयंपाक बनवला बघा त्यांनी. 2-4 झाल्या का इकडं ही भजी बनवायला लागले मी. भजी ते गॅसवर बनवल्यात, पापड आणि भजी. बाकी सगळं चुलीवरच केलंय. इकडं भजीचं पीठ मळून घेतलं. एवढं मी भजी तयार केलं. तर स्वतः मीच बनवायला लागले भजी. भजीन पापड मी बनवले. तर बाकी सर्व त्यांनीच केलंय. पोळ्या, पुरण वाटण्यापासून, कणिक मळण्यापासून, आणि वरल्या कामाला एक पण लागतंच ना सगळं करायला. अशा सर्वजण आले त्या बघा पोळ्या लाटायला. भरपूर असा स्वयंपाक सवासणीचं बनवलेलं त्यांनी, होलाची पूजा असल्यामुळं. होलाच्या पूजेचा भरपूर असा मी व्हिडिओ बनवून टाकला. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सगळ्यांना आवडला शेतामधले. आणि असा काही कार्यक्रम असला किती उल्हास असतोय बघा, मन भरून येतंय नुसतं. म्हणजे किती सगळेच आहेत बघा इथे जेवण बनवायसाठी स्वयंपाकाला.
सर्वांचा हात लागल्यामुळे किती पटापट होते बघा. आणि खरंच सांगते, त्यांनी मला काहीच म्हणजे करायला सांगितलं नाही, सगळं त्याच करते त्या. मी स्वतःच बोलले मी भजी करते आणि पापड तळते, तुम्ही पोळ्या करायला लागल्या तर. इकडं चुलीवर सगळं स्वयंपाक इकडं चालू आहे बघा करायचा. सगळेजण बसलेले आहेत त्या. आणि गावी मी अशी चूल बनवून घेतलेली आहे. गावी आलं का गावच्यासारखं सगळं मला करायला लागतंय, त्यामुळं मी त्यांच्यासारखं हे बघा इकडं दिवं बनवून घेतलं. तर होलाची पूजा ती करायची ना, तर परडी बनवून ती सासूबाई म्हणल्या परडी सोडायला लागते पाण्यामध्ये नवीन होल घेतल्यावर. इकडे बघा मेहुणा पूजा करायला लागले. तर भाऊ भाऊजा बहिणी आल्यात सगळे. मुलगी काय आली नाही, मुलगी लांब असल्यामुळे मुली आल्या नाही त्या. बाकी सगळं आले. जास्त पण पाहुण्याला नाही बोलवलं, थोडी जवळ असेल त्यांनाच बोलवलं. तर ही परडीची पूजा करायची. होलाला नवीन होल म्हणजे बोर पाडला तर त्याला अशी परडी सोडायला लागते पाण्यामध्ये. त्या दिवशी आम्ही पाण्यात दिवसाची लाईट आहे म्हणून दिवसाच ठेवलेलं रविवारी. पण काय सांगू तुम्हाला, लाईटच 2 वाजता गेली. त्यामुळे आम्ही एक कळशी असं प्लॅस्टिकची ठिकं फाडलेलं होतं, त्याच्यावर आपण एक कळशी पाणी ओतलं म्हणजे पाणी थांबावा म्हणून. नाहीतर असं पाणी मातीत ओतलं तर पाणी जिरून जाईल म्हणून आम्ही असं ठेवलं. आणि पाऊस नाही त्या दिवशी, इतकं वारं होतं ना, खरंच खूप लय वारं होतं बघा. अजून आमच्याकडे एवढा पाऊस नाही. एक सडाका येतो जातोय असा बघा पाऊस येतोय. असा ही निवत ठेवलेला आहे परडीचा. नारळ ठेवला आहे बघा. खाली बारकी दुर्डी असते, सूप असतं, त्याच्यावर ही निवत करून ठेवायचं, दिवट करून ठेवायचं. इकडं माझी भाऊजी पूजा करायला लागले, वहिनी माझी. आता हळदी कुंकू एक लक्ष्मी म्हणून एक दगड ठेवला, दगडाचाच असतो खरं. आता त्याची कायम पूजा करायची पाण्याची. आता पाण्याच्या होलची पूजा चालू आहे बघा. खूपच मस्त वाटलं. आणि म्हणजे कसं सगळे आलं किती समाधान वाटतंय बघा. असा काय कार्यक्रम असला किती उल्हास येतो, मन भरून येतं. खरंच आनंद आपल्या गगनात मावत नसतो. आता ही साडी आणलेली आहे. साडी अशी होलाला म्हणजे बोरला नेसवायची बघा. आणि ती साडी वहिनी माझी नेसणार आहे परत. आता साडी नसते तर कितके वारं जास्त सुटले बघा. 2-3 अशा 24 साड्या नेसवायला लागल्या त्या. तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्याकडं असा नवीन बोर घेतल्यावर तुम्ही काय काय करता कमेंटमध्ये सांगा. असं पोळ्याचं जेवण आम्ही बनवलेलं आहे. ओटी भरते ते बघा, साडीवर ओटी ठेवला, पीस ठेवला, नारळ ठेवला. अशा पद्धतीनं सर्व पूजा चालू आहे बघा. सगळीजण असे ती नारळ आणि वटी भरलेली आहे. हळदी कुंकू लावते त्या, वाहते त्या. आणि वारा असल्यामुळे तिथं एक जण धरूनच बसायला लागत होतं. भरपूर वारा आहे. शेजारची पण सगळे आलेली आहेत ती बघा. आता ही वटीचं पीस आणि नारळ आता वरती बांधते वहिनी माझी. आता भात टाकते, आंबट भात बघा सगळीकडे असं बोरच्या बाजूने थोडा थोडा टाकायचा, धनं टाकायचं. इथं आता भाऊ माझा नारळ फोडतोय. खूपच आनंदाचा क्षण होता तो. आणि सगळे आल्या मनाला किती समाधान वाटते बघा, जसा काय कार्यक्रम असला तर. आता कुणी कुणी नारळ आणले त्याने फोडलेत बघा. इकडं माझ्या वहिनीनं सगळं म्हणजे गारवा घेऊन आलेले असते. आमच्याकडे गारवा आणतात, असं पाण्याचं ह्याला गारवा सोडायचा असतो. ही आधी दुर्डी सोडली नव्हती, नंतर आता सोडायला चालू केले. नंतर मी तिथे नेऊन ठेवते. आता ह्यांचं चाललंय बघा, काय काय जण सगळ्यांचं तू नाव घे मी नाव घेऊ ह्यांचं चाललंय. कोणी आता बहिणीने काय लाडू आणले, तर वहिनीने काय आणले बघा. कुणी कुणी काय काय आणलं मला माहितीच नव्हतं. जिलेबी आणली ती, लाडू, बाजरीच्या भाकरी, आंबट भात, उसळ, पोळ्या. आयर आणलाय आम्हाला, माझ्या मुलाला, मला. आता हे माझ्या जावा सोडायला लागले त्या. हे सगळं करून आणले माझ्या आईनं आणि भाऊजाने बनवून दिले. भाऊजा पण होते माझ्या चुलती,
त्यांनी सगळ्यांनी बनवले बघा. ही चुलत भावजा चुलती आई माझी आली नाही, वडिलापाशी थांबायला लागत होतं म्हणून. भाऊच आली होती. इकडं जा बघा, वटी भरते सवासणीच्या पहिल्यांदा, नंतर त्यांना जेवायला बसवणार आहे. आधी पहिली वटी भरून घ्यायची त्यांची. तर अशा पद्धतीने वटी भरते. सगळ्यांची वटीला पीस घालायला लागले ते. आणि मी व्हिडिओ शूट करत होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. सर्वांची आता वटी भरून घ्यायला लागली. आणि तुमच्याकडे कसं असतं ते पण सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आपला मोठा होते, सर्व पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, पाहिजे तर नातेवाईकांना शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्या संगी घेऊन येऊन. आजचा पोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे बघा सगळ्यांनी. ही बहीण आहे माझी जेवायला वाढायला लागली आता, आणि ती जाऊबाई आहे त्या. सगळं काय त्यांनीच आता करायला लागले त्या. ही बघा कट्टाची आमटी, पुरणपोळी, भजी, पापड आणि दुधात गुळाने मिसळून, म्हणजे गुळाचं पाणी करून ते दूध मिसळून देतात पोळी संगती खायला. दूध गुळणी पोळी. ही पण बहीण आहे बघा 2 नंबरची. एक बहीण माझी आली नाही. यांना आता व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि ते म्हणले आम्हाला माहितीच नाही, तुम्ही तर शूट करायला लागला ना, आम्हाला वरती बघा सांगत नाही जाऊ बाई बोलायला म्हणून. परत त्यांना सांगितलं मी वरती बघा म्हणून. खरंच सगळे मिळून असलं किती मस्त वाटतं ना. ते सगळं जेवण वाढायला लागले ते बघा सवासणीला. अशा पद्धतीने जेवण झालंय सवासणीचं. आणि नंतर माझी बहीण आणि मी गारवा घेऊन गेलो बघा बोरपाशी, म्हणजे होलापाशी. तिथं भाऊजन ती गारवा अंड्याला मी ठेवला दोघीने जाऊन. आणि बहिणीने माझा व्हिडिओ शूट केला आणि मी बहिणीचं केलाय बघा. पहिल्यांदाच तिने पण केलाय. तर अशा पद्धतीने आम्ही पूजा करून घेतली सर्व. नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला. आणि सांगा आम्हाला कसं वाटलं ते तुम्हाला पाण्याच्या रेसिपीचा व्हिडिओ, ही रेसिपी पाण्याचाही शेतातला व्हिडिओ. बाय बाय.